हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ। नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण बघत आहात दुपारच्या बातम्या। बघूया आतापर्यंतच्या घडामोडी। अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जुगारावर मोठी कारवाई केली आहे। एका शेतात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल 9 जणांना ताब्यात घेतलं असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही दृश्य आहेत अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर येथील, जिथे अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई करीत होते। याच दरम्यान त्यांना दिघी महाल्ले शेत शिवारात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली। माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ या शेतावर छापा टाकला। पोलिसांनी अचानक केलेल्या या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांची एकच धांदल उडाली। पोलिसांनी घटनास्थळावरून 9 आरोपी अक्षय मातोराव ठाकरे वय 30 वर्ष, 41 वर्षीय गणेश विजयराव खंडारे, 29 वर्षीय पंकज अरुण ठाकरे, 23 वर्षीय कपिल सुभाष कोहडे, 35 वर्षीय अभिषेक मुरलीधर भभूतकर, 28 वर्षीय जलील शाह दिलावर, 31 वर्षीय अताउल्ला खान रहमत खान, 53 वर्षीय युवराज रघुनाथ नेवारे, 40 वर्षीय हरीश दिनकर महल्ले हे सर्व राहणार मंगरूळ दस्तगीर यांना ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडून 52 पत्त्यांच्या कॅटवर एक्का बादशाह नावाचा जुगार खेळ खेळवला जात होता। पोलिसांनी आरोपींकडनं 63,630 रुपये रोख, 9 मोबाईल, 3 मोटरसायकल आणि 52 पत्ते असा एकूण 4,01,630 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या सर्व आरोपींना पुढील कारवाईकरिता मंगरूळ दस्तगीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। या प्रकरणी मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अमरावती ग्रामीण किरण वानखडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मुलचंद भांबुरकर, अंमलदार मंगेश लकडे, सचिन बसांगे, दिनेश कनोजिया, पोलीस हवालदार संजय प्रधान यांनी केली आहे। अमरावती ग्रामीण पोलिसांची ही कार्यवाही निश्चितच अवैध धंद्यांना चाप लावणारी आहे। अमरावती ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर मोठी कारवाई केली आहे। गडगासिपना तापी नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढल्याने धारणी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मेळघाटातील धारणी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना हिवाळी पिकांची आशा निर्माण झाली आहे। मेळघाटातील धारणी तालुक्यात तब्बल 2 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन झाले आहे। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गडगा-सिपना तापी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। यामुळे बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांची पिके वाचली आहेत आणि त्यांना हिवाळी पिकांची आशा निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्रमाण कमी आहे, कारण नाले आणि नद्यांच्या प्रवाहांमुळे शेतातून पाणी वाहून गेल्याने जास्त नुकसान झाले नाही। ज्या शेतकऱ्यांच्या शेतांना नाल्यांमुळे नुकसान झाले आहे त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे। या पावसामुळे शेतकरी आणि नागरिक दोघेही आनंदी आहेत आणि त्यांना आशा आहे की पाण्याची पातळी वाढल्याने हिवाळी पिकेही चांगली येतील। गडगा नदीवर उभा आहोत। सध्या आपण या क्षेत्रातील शेतकऱ्यांचे शेती व पाणीबद्दल माहिती जाणून घेण्याकरिता आलेला आहोत। संपूर्ण शेतकरी यावेळेस सुखावलेले आहे आणि खुश आहे, कारण की मेळघाटात पहिल्यांदाच 3 दिवसापासून जे संततधार पाऊस झालेला आहे तो म्हणजे पहिल्यांदाच एवढा पाऊस झालेला आहे व शेतकऱ्यांचे काही फारसे नुकसान झालेले नाही। ज्या शेतामधून नालेखोरे वाहत आहे त्याच शेतातले थोडेफार नुकसान झालेले आहे, अन्यथा काही नुकसान झालेले नाही। परंतु शेतीकरिता जेवढं पाणी पाहिजे होतं तेवढं पाणी हे पहिल्यांदाच धारणी तालुक्यात आलेलं आहे। मी संदीप राऊत, सिटी न्यूज प्रतिनिधी, मेळघाट, धारणी। पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे धारणी तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे। आता शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत।
पाण्याची पातळी अशीच वाढत राहिली तर नक्कीच हिवाळी पिके चांगलीच येतील. गेल्या काही महिन्यांपासून मानव वन्यजीव संघर्षाने रौद्र रूप धारण केलं आहे. पुन्हा एकदा एका निष्पाप जीवाचा बळी गेला आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील कुलंगणा गावात एका वाघाने केलेल्या हल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एका 17 वर्षीय तरुण बेपत्ता असल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही दुर्दैवी घटना काल संध्याकाळी घडली. कुलंगणा गावातील प्रवासी प्रवीण सुखराम बेलसरे आपल्या 17 वर्षीय गोविंद गोपाल काजदेकर सोबत जंगलात गेले होते. याचवेळी अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रवीण बेलसरे यांचा जागीच मृत्यू झालाय. सोबत असलेला गोविंद कास्तेकर वाघाच्या हल्ल्यातून बचावला, मात्र तो जंगलात बेपत्ता झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलीस यंत्रणांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केलेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक आदर्श रेड्डी हे घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू टीमच्या मदतीने गोविंदचा शोध सुरू आहे. मेळघाटात गेल्या 5 महिन्यात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची ही 4थी घटना आहे. त्यामुळे या भागातील मानव वन्यजीव संघर्ष अधिकच गंभीर होत चालला आहे. स्थानिक आमदार केवलराम काळे यांनी वन्यजीव अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मृताच्या कुटुंबियांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे. त्यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वनही केले आहे. मेळघाट हे वाघांसाठी एक सुरक्षित अधिवास मानले जाते, परंतु आता याच जंगलात लाकूड किंवा चारा पाण्यासाठी जाणाऱ्या आदिवासी बांधवांचे जीव धोक्यात आले आहेत. मेळघाटातील वाढता मानव वन्यजीवन संघर्ष ही एक गंभीर समस्या बनली आहे. वन विभाग यावर काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. माहिती घेऊया चांगापूर वलगाव रोडवरील हनुमान मंदिर परिसरातील परिस्थितीची. थोड्या पावसातही पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावांमध्ये नाल्यांसाठी निधी येऊनही योग्य नियोजन न झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. याकडे कोणीही लक्ष देत नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अमरावती जिल्ह्यातील चांगापूर वलगाव रोडवर असलेल्या हनुमान मंदिरासमोर सध्या पाणी साचल्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पाऊस सुरू होताच रेल्वे लाईनकडनं येणारे पाणी थेट रस्त्यावर जमा होत आहे, ज्यामुळे नागरिकांची ये-जा थांबली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गावातील नाल्यांसाठी तब्बल 3 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता, परंतु तो निधी आल्यावर सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी ही नाली तात्पुरत्या स्वरूपात तयार केली. यामुळे पाण्याचा योग्य निचारा होण्याऐवजी ते पाणी थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे. नमस्कार, मी साहिल हिम्मतराव ओवाड. आमच्या चांगापूरमध्ये प्रत्येक नालीमध्ये पाणी साचत आहे आणि घराघरामध्ये जायला सुद्धा इथे रस्ता आहे नाही. हे पाहू शकता तुम्ही. आणि आमच्या सरपंचाला आम्ही फोन लावतो इच्छिता, आमचा सरपंच कधीही फोन उचलत नाही. आणि आपल्या सदस्यांना सांगू इच्छितो तर सदस्य म्हणतो की आम्हाला या गावामध्ये काही प्रयोगच पडत नाही. सदस्य म्हणतो फक्त आम्हाला व्हिडिओ टाका आणि आम्ही सरपंचाला पाठवू. तर सरपंचाचा समोरून काही येत नाही आहे. तर आम्ही काय करायचं, सर्व नागरिक हे झालेले आहे, त्रस्त झालेले आहे पाण्यामुळे. या समस्येमुळे गावातील लोक त्रस्त झाले आहेत. त्यांनी वारंवार सरपंचांना फोन करून याबद्दल तक्रार केली आहे, परंतु सरपंचाकडून कोणत्याही प्रकारचे ठोस उत्तर मिळत नाहीये. नागरिकांच्या म्हणण्यानुसार कोणीही त्यांची समस्या ऐकून घेण्यास आणि त्यावर तोडगा काढण्यास तयार नाही. या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरून गावातील नागरिकांचे हाल थांबतील आणि त्यांना सुरक्षित जीवन जगता येईल. पाणी आलं, भरपूर पाणी आलं की आमच्या इथे खूप पाणी साचतं. घरात जायला आम्हाला रस्ता नसतो. हा एकच रस्ता आहे, सांगा आम्ही कुठून जाणार आहे. पण सगळ्यात पहिले तर हा समस्या आणि नालीची खूप मोठी समस्या आहे, जेणे कारण हे पाणी जे आहे त्याला जायला रस्ता नाही आहे. सरपंचांना वारंवार सांगून आम्ही खूप फॉलोअप घेतो, सरपंचांना व्हिडिओ टाकतो. मी पर्सनली खूप फोन करते सरपंचांना, पण तरी ते काही ऐकत नाही. त्यावर आम्हाला काहीतरी तोडगा सांगावा. तर ही होती अमरावती जिल्ह्यातील सांगापूर येथील नागरिकांची व्यथा. निधी असूनही योग्य नियोजनाअभावी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. नाही तर पावसाळ्यात इथल्या नागरिकांचे हाल सुरूच राहतील. वेळ झाली एका अल्पशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. आराधना फ्रेश स्टॉक सेल 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पासून मान्सून धमाका. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य मान्सून सेल.
डिझायनिंग साड्या, डिझायनिंग ड्रेस मटेरियल, शूटिंग, शर्टिंग, मेन्स वेअर, लेडीज वेअर, किड्स वेअर आणि संपूर्ण लग्न बस्ता. ग्राहकांसाठी मान्सून डिस्काउंट. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, जवाहर गेट रोड, अमरावती. एक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930070667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती. जवाहर रोड, अमरावती. अमरावतीकरांसाठी सुवर्ण संधी. येणाऱ्या सणवारांच्या पर्वावर स्वतःला आणि स्वतःच्या घराला सजवा इंडियन हँडीक्राफ्ट्स अँड हँडलूम एक्स्पोच्या माध्यमातून. आपल्यासाठी घेऊन आले आहे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हस्तकलांच्या वस्तू. दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असलेल्या सर्वच वस्तू एकाच ठिकाणी. महिलांसाठी, पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी, घरासाठी, ऑफिससाठी आकर्षक मजबूत फर्निचर, सोबतच किचन करिता विविध साहित्य, आणखी बरेच काही. तर वाट कसली बघताय, नक्कीच भेट द्या इंडियन हँडीक्राफ्ट्स अँड हँडलूम एक्स्पो, रॉयल एनफील्ड शोरूमच्या समोर, सातूर नाते, बडनेरा रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. बघूया पुढील घडामोडी. जाणून घेऊया अमरावती महानगरपालिकेच्या बडनेरा झोन मधील रखडलेल्या विकास कामांविषयी. अनेक प्रभागांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे पूर्ण झाली असली तरी काही भागांमध्ये वर्षानुवर्षे काम अर्धवट अवस्थेत आहेत. विशेषतः बडनेरा बस स्थानकाजवळील रस्त्यांची दुर्दशा नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. स्थानिक नागरिकांच्या आंदोलनानंतर निधी मंजूर होऊनही काम का रखडले आहे, याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आमची सिटी न्यूजची टीम बडनेराच्या रस्त्यावर उतरली आहेत. आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांचे हे विशेष रिपोर्ट पाहूया. अमरावती महानगरपालिकेच्या बडनेरा झोन क्रमांक 4 मध्ये अनेक विकास कामे पूर्ण झाली आहेत, परंतु त्याच वेळेस काही भागात सुरू असलेली कामे अनेक वर्षांपासून रखडलेली आहेत. निवडणुकीच्या तोंडावर ही अर्धवट कामे भावी नगरसेवकांसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. यातीलच एक प्रमुख उदाहरण म्हणजे बडनेरा बस स्थानकाजवळील रस्ता. बस स्थानकापासून कृषी संशोधन केंद्र दुर्गापूरकडे जाणारा हा रस्ता अनेक उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि नोकरदार वस्तींमधून जातो. या रस्त्यावर रेल्वेचा माल धक्का असल्याने रोज शेकडो टन वजनाचे मालवाहू ट्रक या रस्त्यावरून ये-जा करतात. हा रस्ता निवासी भागात असल्याने त्याची भारवहन क्षमता कमी आहे, त्यामुळे तो वारंवार उघडतो. गेली अनेक वर्ष नागरिक या खड्ड्यांच्या त्रासाने त्रस्त आहेत. नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने केली, तक्रारी केल्या, त्यानंतर या रस्त्यासाठी निधीही मंजूर झाला. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरिता सिमेंट कॉन्क्रीटचे ब्लॉक्स रस्त्याच्या कडेला आणून ठेवण्यात आले आहेत, परंतु आता वर्ष उलटूनही हे ब्लॉक्स बसवण्याचं काम सुरू झालेलं नाही. नागरिकांच्या मनात हाच प्रश्न आहे की हे काम कधी सुरू होणार आणि निवडणुकीच्या तोंडावर रखडलेली ही कामे भावी उमेदवारांसाठी धोक्याची घंटा ठरू शकतात का? ही एकट्या रस्त्याची समस्या नाही, तर बडनेरा शहरात अशी अनेक कामे अर्धवट अवस्थेत आहेत. या रखडलेल्या कामांचा नागरिकांच्या मनात रोष आहे, जो येत्या निवडणुकीत स्पष्टपणे दिसू शकतो. बडनेरामध्ये निधी असूनही विकास कामं का रखडली आहेत, हा प्रश्न ऐरणीवरच आहे. नागरिकांच्या भावनांचा विचार केला तर ते रखडलेले प्रकल्प येत्या निवडणुकीत मोठे मुद्दे बनू शकतात. हे काम कधी पूर्ण होईल आणि याचा निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अमरावती पोलिसांच्या कारवाईचा थरार. 3 वर्षांपासून फरार आरोपी अटकेत. अमरावती शहर गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे 3 वर्षांपासून फरार असलेला आरोपी सूरज मनोहर तायडे अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. अमरावती पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अमरावती शहराच्या पोलीस आयुक्तालय हद्दीत वलगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 86/2022 कलम 324 504 भादवी या गुन्ह्यातील आरोपी सूरज मनोहर तायडे हा गेल्या 3 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला पकडण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करीत होते. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अमरावती शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने 19 ऑगस्ट रोजी रामा गावाजवळ सापळा रचला. अतिशय कौशल्याने आणि गोपनीयतेने ही कारवाई करण्यात आली आहे. अखेर पोलिसांना यश आले आणि आरोपी सूरज तायडे याला ताब्यात घेण्यात आले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला वलगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या यशस्वी कामगिरीमुळे अमरावती पोलिसांचे कौतुक होत आहे. अमरावती शहर गुन्ह्याच्या या कामगिरीमुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे. 3 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करून पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षमतेचा पुन्हा एकदा पुरावा दिला आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत आणि नागरिकांचे हाल होत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे गावकऱ्यांना पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागली. यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आर्णी तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावातही अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ब्राह्मणवाडा येथील मणिराम राठोड यांचे निधन झालेत. पाऊस थांबल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे काढण्याचा निर्णय घेतला. मात्र वाटेत असलेल्या नाल्याला पूर आल्याने परिस्थिती गंभीर झाली. पाण्याचा प्रवाह जोरदार होता, परंतु अंत्यसंस्कार वेळेवर करण्यासाठी गावकऱ्यांनी धोका पत्करला. त्यांनी एकमेकांना मदत करत पुराच्या पाण्यातूनच वाट काढली आणि अंत्ययात्रा पुढे नेली. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या नाल्यावरचा पूल खूपच सखल आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात थोडा जरी पाऊस आला तरी इथे पाणी साचते आणि वाहतूक ठप्प होते. या समस्येबद्दल ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेकदा पूल उंच करण्याची मागणी केली आहे, परंतु अजूनही यावर काहीही कारवाई झालेली नाही. या दुर्लक्षामुळे दरवर्षी नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. खरोखरच ही घटना प्रशासनाच्या उदासीनतेचे एक दुर्दैवी उदाहरण आहे. विकासाच्या अनेक गप्पा मारल्या जातात, पण आजही ग्रामीण भागात मूलभूत सुविधांची वणवा दिसून येते. या घटनेनंतर तरी प्रशासनाने गावकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष द्यावे आणि या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी अपेक्षा आहे. अमरावतीमध्ये 18 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेला गालबोट लागलं. बक्षिसांच्या रकमेवरून आयोजक आणि गोविंदा पथकांमध्ये वाद निर्माण झाला, ज्यामुळे संतप्त गोविंदा मंडळांनी स्पर्धेवर बहिष्कार टाकला आणि मैदानाबाहेर पडले. अमरावतीच्या गाडगेबाबा मंदिरासमोरील मैदानावर मनसेकडून विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे स्पर्धेला सुरुवात होण्यास उशीर झाला. मात्र उत्साही वातावरणात स्पर्धा पार पडली आणि सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यात. परंतु खरी अडचण आली ती बक्षिसांच्या घोषणेवेळी. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही बक्षिसांच्या रकमेवरनं वाद निर्माण झाला. आयोजकांनी जाहीर केलेली रक्कम आणि गोविंदा मंडळाच्या अपेक्षा यात मोठी तफावत होती. एवढे बक्षीस घ्या, तेवढे बक्षीस घ्या असे आरोप करत अनेक गोविंदा पथकांनी मैदानाबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यामुळे स्पर्धेला गालबोट लागलं आणि गोविंदा पथकांनी तीव्र निषेध व्यक्त केला. फ्रेंड्स ग्रुप वरून और इथं आलेल्या 4 ते 5 टीम सर्व आमच्या सोबत उभे आहे. आम्ही इथे सकाळपासून आलेलो आहे. यांनी आम्हाला दहीहंडी खेळासाठी बोलवलं. त्यानंतर त्यांनी आम्हाला जशी जशी दहीहंडी आणली तशी तशी प्राइस कमी केलं. आता शेवटी म्हणते की आमच्या पाशी फक्त 30,000 रुपये आहे. त्याच्यात आम्ही पहिला प्राइस 20,000 रुपये देऊ, दुसरा प्राइस 18,000 रुपये देऊ. आमचं म्हणणं असं आहे की प्रत्येक टीमले आम्ही जेव्हा प्राइस त्यांनी 1,00,000 रुपये ठेवला, दुसरा 71,000 रुपये ठेवला, तिसरा 51,000 रुपये ठेवला. जशी जशी हाईट कमी आली आहे त्या निमित्तानं प्राइस चांगला पाहिजे. इथं ना जेवणाची व्यवस्था ना दहीहंडी. आम्ही स्पोर्टमॅन, ते आम्हाला मजदूर किंवा आम्हाला समजून राहिले. आम्ही तुम्हाला 11,000 रुपये देतो, दहीहंडी फोडायची असेल तर फोडा. 21,000 रुपये देतो, दहीहंडी फोडायची असेल तर फोडा. आमचा येण्याचा खर्च लागतात. आतापर्यंत एवढा कमी प्राइस कोणत्याही दहीहंडी भेटलेला नाही आहे. सर्व स्पोर्टमॅन इथे सर्व टीम स्पोर्टमॅन म्हणून येतात. प्रत्येक पोरं हा गेम खेळायला येतात. त्यांनी गेम सोडून राजकारण चालू केलेलं आहे. पोरांसोबत अन्याय झालेला आहे. म्हणून आम्ही हा डिसिजन घेतला आहे की हा मनसे नवनिर्माण सेनाची आम्ही दहीहंडी फोडणार नाही. पूर्ण चमू ग्राउंडच्या बाहेर निघालेलो आहे. आम्ही हे दहीहंडी फोडणार नाही. याच्या नंतर कधी आम्ही हा दहीहंडी कधी खेळणार नाही. आतापर्यंत प्रत्येक पक्षाची दहीहंडी झालेली आहे, चांगली होतात. काल रवी राणांची दहीहंडी झालेली आहे. त्यांनी आम्हाला 1,00,000 रुपये पहिला प्राइस दिलेला आहे. सेकंड प्राइस 51,000 रुपये दिलेला आहे. नियमानुसार चांगला कार्यक्रम घेतलेला आहे, चांगली दहीहंडी झालेली आहे. त्यानंतर व्यतिरिक्त दहीहंडी होतात. आता भरपूर आमचा जायचं ठिकाण होता, पण आम्ही इकडे आलो. काही दहीहंडी अरेंजमेंट नाही. सर्व खोटा बाजार आहे.
काही वर आम्हाला म्हणतात एवढे पैसा त्यांची थोड्याचे असून ते थोडं नाही राहू द्या. आम्ही सकाळपासून आलो ना जेवणाची व्यवस्था ना ग्राउंड मध्ये व्यवस्था सर्व बिलकुल नाचगाणं चालू आहे. सर्व तमाशा सर्वात पहिले दहंडी 30-35 फुटावर लटकले जातात. त्याचा प्राइस असतो 2 लाख 3 लाख रुपये. त्यानंतर दहंडी 28 फुटावर येतात. तेव्हा दहंडीचा प्राइस असतो 1.5 लाख रुपये, सेकंड 1 लाख रुपये, थर्ड 1 लाख रुपये. जेव्हा दहंडी 25 फुटावर येते तेव्हा दहंडीचा पहिला प्राइस असतो 1 लाख रुपये, दुसरा असतो 71,000 रुपये, तिसरा असतो 31,000 रुपये. बनवले जातो आणि इथे करून असं दगाबाजी करते. काम सोडून आलेलं आहे का या बंदात काम सोडून आलेलं आहे तो जे मध्ये करत नाही आहे आमचा विरोध करून आमचा रोग आहे 3,000 माणूस आहे आणि तब्येत खराब असेल 3 दिवसापासून ना चालू ना पाणी व्यवस्था आहे करायला आम्हाला ना चिकट खायला आम्ही आलेलो आहे आणि याने आम्हाला पहिले 1 लाख बोलले, दुसरे 71 बोलले, दुसरे 1 बोललेले आहे. याने आमच्यासोबत दगाबाजी केलेली आहे. हे म्हणते पहिले 3 बक्षीस होते, आता ते 2 बोललेले आहे. पहिले बोललेले आहे 21, दुसरे बोललेले आहे 11. बाकी सगळ्यांनी पहिले बोललेले आहे तुम्हाला आम्ही 5,000 देऊ. पण आम्ही दादा बिलकुल आम्ही स्पोर्टमॅन आणि खेळायला आलेलो आहे. याने तसं काहीच दाखवलेलं नाही. गावाची व्यवस्था ना कायची व्यवस्था. पण त्यात दुसरी गोष्ट का ते म्हणते खेळायचं असेल ते खेळा, नाही तर घरी जा. कारण विषय हे नियमात नाही आहे. नियमात आहे का बा तुम्ही जेवढे ठेवले तेवढे पैसे द्या. याने नियमाचं उल्लंघन केलं आणि आमच्यासोबत दगाबाजी केली. सगळ्यात मोठी दगाबाजी केली. जे लिहिलंय पहिले 1 लाख, दुसरे 71, तिसरे 51, 1 पण नाही. लगभग 25 फुटावर कमसे कम 71, दुसरं बक्षीस 51, तिसरं बक्षीस 31,000 असे पाहिजे होते. याने पुरी दगाबाजी केलेली आमच्यासोबत. या घटनेमुळे आयोजकांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापुढे अशा स्पर्धांचे आयोजन करताना आयोजकांनी अधिक स्पष्टता आणि पारदर्शकता ठेवायला हवी. दुपारच्या बातम्यांमध्ये एवढंच. भेटूया सायंकाळच्या बातम्यांमध्ये. तोपर्यंत नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.